ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ परभणीमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। परभणी गंगाखेड महामार्गावरच्या पोखरणी फाट्यावरती शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने एकत्र येऊन ठिय्या आंदोलन करत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत अशी आग्रही मागणी करण्यात आली। शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे परभणी गंगाखेड महामार्गावरची वाहतूक सुद्धा काही काळ ठप्प झाली होती। शेतकरी कायद्याविरोधात यवतमाळ काँग्रेसच्या वतीने एक दिवसीय धरणं आंदोलन केलं गेलं। आझाद मैदानामध्ये काँग्रेसच्या वतीने धरणं आंदोलन करण्यात आलं। यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंसह जिल्ह्यातील प्रमुख नेते सुद्धा उपस्थित होते। वाढीव वीज बिलाविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चिपळूण इथल्या महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केलं। यावेळी कार्यकर्त्यांनी कंदील मेणबत्त्या पेटवून आंदोलन केलं। वंचितच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी झाली। महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत कंदीलही भेट देण्यात आलाय। अकोल्यामध्ये सुरू झालेल्या वारकऱ्यांचं आंदोलन काल दुसऱ्या दिवशीही सुरूच होतं। गावातील धार्मिक कार्यक्रमांना सरकारनं परवानगी द्यावी या मागणीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावरती आमरण उपोषण सुरू केलंय। विश्व वारकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष गणेश महाजन शेटे यांच्या नेतृत्वामध्ये हे आमरण उपोषण सध्या सुरू आहे। साताऱ्यातल्या धोम बलकवडी धरणाच्या उजव्या कालव्याची पाईपलाईन फुटली आणि लाखो लिटर पाणी शेतात गेल्यानं अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं बघायला मिळतंय।